नमस्कार, जय गजानन. मी दीपाली. दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आज आपण हे सुंदर कळस महिरप कसं बनवायचं हे बघणार आहोत. हे कळस महिरप हे अखंड आहे आणि हे सुंदर, हे बघा किती सुंदर दिसते आणि हे पूर्ण लोटीची पूर्ण लेंथ कवर करते. असं हे महिरप बनवायला आपण आता सुरुवात करू. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिले बघून घेऊ. तर हे कळस महिरप बनवायला आपल्याला लागतील 5 नंबरचे लाल मोती, गोल्डन मोती, ग्रीन मोती, व्हाईट मोती आणि हे मीडियम साईजचे ड्रॉप बीड्स, कैची, सुई आणि नायलॉनचा धागा. चला तर बनवायला सुरुवात करू आपण ही कलश महिरप. सर्वात पहिले मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि त्याच्या एका टोकाला अशा नॉट करून घेतल्या आहेत, जेणेकरून आपण टाकलेला मोती हा बाहेर येणार नाही. आणि आपल्याला आता ही कलश महिरप बनवायला आपल्याला सगळ्यात पहिले ही वरची पट्टी कंप्लीट करायची आहे. तर मी याचं थोडा पार्ट तुम्हाला दाखवते कसा बनवायचा, त्यानुसार तुम्ही बाकी कंप्लीट करा. चला तर बनवायला सुरुवात करू. सर्वात पहिले आपण सुईमध्ये 4 पांढरे मोती घेऊ आणि परत या शेवटच्या मोत्यामधनं सर्व मोत्यांमधून एक वेळेस धागा फिरवून घेऊ. एक वेळेस परत या वरच्या मोत्यामधनं धागा पुढे करून घ्यायचा. असा चौकोन एक तयार होईल. आता आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती ज्या मोत्यामधनं आपण आधी धागा घातलेला आहे त्याच्यातनंच अपोजिट डायरेक्शनने धागा फिरवायचा. हा असा दुसरा असे 2 स्क्वेअर हे तयार होतील. आता आपल्याला या मोत्यावर धागा पुढे करून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला एक पांढरा आणि 2 लाल मोती घ्यायचे. पहिले एक पांढरा मोती आणि मग 2 पांढरे. कारण आपला जो धागा आहे हा बाहेरच्या डायरेक्शनने आहे, त्यामुळे आपण पहिले पांढरा घातला आणि 2 नंतर लाल मोती घातलेत. आता त्याच मोत्यामधनं आपण अपोजिट डायरेक्शनने धागा घालून घेऊ आणि असा इथे स्क्वेअर तयार होईल. आता आपल्याला हा धागा या मोत्यापर्यंत फिरवत आणायचा आहे. 1 2 हा 3 आणि हा चौथा. हे बघा, पण आता या मोत्यावर इथे आलेलो आहे. इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. पहिले एक पांढरा मोती ॲड करायचा, मग एक लाल मोती आणि हा जो आतला लाल मोती आहे यामधनं आणि मग पुढे पांढऱ्या मोत्यामधनं, या 2 मोत्यांमधनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. जसा इथे लाल याचा एक 3 मोत्यांचा ट्रायंगल आणि हे 2-2 स्क्वेअर असे तयार होतील. आता आपल्याला काय करायचं आहे, या वरच्या लाल मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला एक लाल आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. एक लाल आणि 2 पांढरे मोती आणि आता त्याच लाल मोत्यातनं अपोजिट डायरेक्शने घालायचं आणि पुढच्या लाल मोत्यामध्ये पुढे करून घ्यायचा आहे धागा. हे बघा, हा लाल स्क्वेअर, लाल मोत्यांचा एक स्क्वेअर तयार झाला. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती या दोन्ही लाल साईडच्या मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा, म्हणजे हा एक स्क्वेअर तयार होईल. असा आपला लाल मोत्यांचा एक स्क्वेअर तयार झाला. आता वरच्या मोत्यापर्यंत आपण या 2 मोत्यातून धागा फिरवून घ्यायचा पांढरा. आपण या मोत्यावर आलो आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ॲड करायचे आणि त्याच सेम मोत्याच्या अपोजिट डायरेक्शनने सुई घालून पुढच्या मोत्यामधून काढून 6 स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे. धागा प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचा. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. या साईडच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा, फिरवून घ्यायचा
म्हणजे हा एक स्क्वेअर तयार होईल. आपण एका वेळेस 2-2 स्क्वेअर कंप्लीट करतो आहे, तर तेव्हा पहिल्यांदा आपल्याला 3 मोती घालावे लागतात आणि दुसऱ्या स्क्वेअरसाठी आपल्याला 2च मोती ॲड करावे लागतात. आता आपण काय या इथल्या मोत्यावर आहे, तर 1 आणि 2 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आपण मध्ये आलो आहे. आता इथे आपल्याला 2 हिरवे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे. कारण धागा हा आतल्या दिशेने आहे म्हणून पहिले आपण हिरवे मोती घालतोय. परत त्याच मोत्याच्या अपोजिट डायरेक्शनने आणि पुढच्या मोत्यातनं पुढे करून घ्यायचा आहे धागा. आता इथे आपल्याला 1 पांढरा आणि 1 हिरवा मोती ॲड करायचा आहे. पहिले 1 पांढरा आणि नंतर 1 हिरवा. मग आता हा मधला हिरवा आणि खालचा पांढरा या 2 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. हे बघा. आता या वरच्या हिरव्या मोत्यापर्यंत आपण धागा फिरवून घेऊ. 2 मोत्यांमधनं धागा फिरवून वरती वरच्या दिशेला घेऊन आलो आहे. आता इथे 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती. 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती ॲड केले आपण. आणि परत पहिल्या हिरव्या आणि दुसऱ्या हिरव्या या दोन्ही मोत्यातनं धागा फिरवून पुढे करून घ्यायचा. हे बघा, हा स्क्वेअर एक तयार झाला आहे. आता याला इथे पुढचा स्क्वेअर करण्यासाठी 2 पांढरे मोती ॲड करायचे आणि साईडच्या दोन्ही हिरव्या मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. हे बघा. आता परत वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपण धागा फिरवून घेऊ. 1 आणि हा 2. इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती. हे 3 पांढरे मोती पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा, पुढे करून घ्यायचा. परत इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि साईडच्या आणि या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून हा स्क्वेअर कंप्लीट होईल. आता इथे वरच्या मोत्यावर येऊ आपण. अल्टरनेट आपल्याला लाल आणि हिरवे असे स्क्वेअरमध्ये टाकायचे आहेत. आता आपला पहिला लाल आणि मग नंतर हिरवा एक स्क्वेअर झाला. आता परत आपण इथे एक लालचा स्क्वेअर बघू कसा तयार होतोय. 2 लाल, 1 पांढरा, पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही मोत्यांमधून धागा फिरवून घ्यायचा. आता इथे 1 पांढरा आणि मग 1 लाल. धागा बाहेरच्या दिशेने आहे म्हणून पहिले पांढरा मोती आणि मग लाल मोती असे 2 ॲड करायचे आणि हा लाल आणि नंतर हा पांढरा या 2 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. आता वरच्या लाल मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा आणि धागा घट्ट करून घ्यायचा. आता इथे आपल्याला 1 लाल आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती, 2 पांढरे मोती आणि दोन्ही साईडच्या लाल मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. हे बघा. परत वरच्या साईडला धागा करून घ्यायचा. 2 मोती धागा पुढे करून घेतला. इथे आता आपल्याला 3 पांढरे मोती ॲड करायचे. हे झालं. आता सेम जसं आपण लाल हिरवा आणि लाल केला, आता पुढचा हिरवा येईल स्क्वेअर इथे. तर आपण इथपर्यंत आलेलो आहे. तर आता इथे आपल्याला 2 हिरवे 1 पांढरा मोती, मग परत इथे 1 पांढरा 1 हिरवा, असं सेम हीच प्रोसेस यूज करून 4 लाल आणि 4 हिरवे स्क्वेअर कंप्लीट होईपर्यंत ही पट्टी पूर्ण करायची आहे. चला तर हे पहिले आपण कंप्लीट करू आणि मग पुढची प्रोसेस बघू. अशी ही 4 हिरवे आणि 4 लाल स्क्वेअरची आपण एक पट्टी तयार केलेली आहे. आता यानंतर आपण काय करणार आहे ना, मी हा या साईडचा जो धागा होता हा पूर्ण असा फिरवून या मोत्यावर आणते.
खाली मोत्यावर घेऊन आली आहे. आता इथे आपण आता सगळ्यात पहिले एक गोल्डन मोती घेऊ, मग 4 पांढरे मोती ॲड करायचे धाग्यामध्ये. त्यानंतर एक गोल्डन मोती, 4 हिरवे मोती, परत एक गोल्डन मोती, 4 लाल मोती, एक गोल्डन मोती. त्यानंतर हा जो एक मीडियम साईजचा ड्रॉप बीट आहे तो या अशा डायरेक्शनने टाकायचा आणि मग एक परत गोल्डन मोती. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण हे सर्व मोती एका लाईनमध्ये ॲड केले आहेत. आता काय करायचं आहे ना आपल्याला, हा जो लास्ट मोती ॲड केला आहे तो सोडून त्याच्यावरचा जो ड्रॉप बीट आहे त्या ड्रॉप बीटपासून सगळ्या मोत्यांमधनं धागा वरच्या डायरेक्शनला सगळ्या मोत्यांमधनं एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा. आणि हा लास्ट गोल्डन मोती. पण या सर्व मोत्यांमधनं धागा फिरवून घेतला आहे. एकदा त्याला घट्ट करून घ्यायचं, टाईट ओढून घ्यायचं. खूप पण टाईट नाही करायचं, नाहीतर मग ते ओढल्यासारखं होतं. मग त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुढचा जो पांढरा मोती आहे त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आता आपल्याला ना सेम प्रोसेस वापरायची आहे. सेम जशी ही लाईन आपण कंप्लीट केली आहे ती इथे करायची आहे. असे हे आपल्या ह्याच्यात हे 24 लाईन अशा तयार होतील. मी तुम्हाला अजून एक लाईन तयार करून दाखवते. पहिले एक गोल्डन मोती ॲड करायचा, मग 4 पांढरे मोती घ्यायचे, मग परत एक गोल्डन मोती. आता यावेळेस आपण इथे हिरवा टाकला, तर आता नेक्स्ट लाईनमध्ये आपण इथे लाल 4 मोती घेऊ. परत एक गोल्डन मोती, मग 4 हिरवे मोती घ्यायचे, परत एक गोल्डन मोती, मग एक ड्रॉप बीट आणि एक गोल्डन मोती. हे बघा, असे आपण सगळे मोती ॲड केले आहेत. आता हा लास्ट मोती सोडायचा आणि त्यानंतर ड्रॉप बीटपासून सगळ्या मोत्यांमधनं धागा वरच्या दिशेला फिरवून वरच्या दिशेला काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा लास्टचा गोल्डन मोती पकडून सरळ धागा ओढून घ्यायचा आणि स्ट्रेट करायचा. ही दुसरी लाईन झाली आहे. आता आपण या तिसऱ्या मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ. आपण परत एक लाईन बघू कशी बनवायची. पहिले एक गोल्डन मोती, मग 4 पांढरे मोती, परत एक गोल्डन मोती. आता इथे हिरवं लाल परत हिरवा मोती घ्यायचे 4 आपल्याला. चार हिरवे, परत एक गोल्डन, 4 लाल, एक गोल्डन, एक ड्रॉप बीट आणि एक गोल्डन. हे बघा, लास्ट मोती सोडायचा आणि धागा वरच्या दिशेला फिरवून घ्यायचा सर्व मोत्यांमधून. सेम मोती अल्टरनेट याच्यामध्ये टाकून आपण हे राहिलेले 21 लाईन आहेत ह्या कंप्लीट करून घेऊ.
असं सुंदरसं आपलं हे कळस महिरप तयार झालं आहे. मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला हे आवडलं असेल ते, नसेल आवडलं तेही कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सपर्यंत हा पोहोचवायला भरपूर लाईक कमेंट करा. धन्यवाद. जय गजानन.